स्थानीय गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणने मुळेगाव तांडा येथे अवैध हातभट्टी व्यवसायावर धडक कारवाई करत सुमारे 7,47,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला। या प्रकरणी 4 सराईत हातभट्टी व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणने मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथे अवैध हातभट्टी व्यवसायावर धडक कारवाई करत सुमारे 7,47,500 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला। या कारवाईत हातभट्टी निर्मितीसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, गूळ, मिश्रित रसायन, लोखंडी व प्लास्टिक बॅरल तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले। विशेष म्हणजे जेसीबीच्या सहाय्याने हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, तर ड्रोनच्या मदतीने परिसराची पाहणी करण्यात आली। या प्रकरणी 4 सराईत हातभट्टी व्यावसायिकांविरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अभियानाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली।